हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ पंचायत समितीतील कथित आर्थिक गैरव्यवहार आणि शासकीय दस्तावेज जाळल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी शिवसेना उद्धव गट ठाकरे गटाच्या वतीनं जिल्हा परिषद कार्यालयासमोर घंटानाद आणि दस्तावेज सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं। तालुका प्रमुख ज्ञानेश्वर झटे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाला जिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांनी उपस्थिती राहून पाठिंबा दर्शवला। संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। आंदोलनात शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात पारडी गावाजवळ स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचं सांगत नागरिकांची सोन्याची अंगठी हिसकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या तोतया पोलिसाचा डाव नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे फसलाय। नागरिक जमा होत असल्याची चाहूल लागताच आरोपीनं दुचाकी, बनावट दागिने घटनास्थळीच टाकून उसाच्या शेतातून पलायन केलं। लोहा पोलिसांनी घटनास्थळावरून मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। फरार आरोपीचा शोध सुरू आहे। संशयास्पद व्यक्तींवर विश्वास ठेवण्यापूर्वी खातरजमा करण्याचं आवाहन पोलिसांनी केले। तेल्हारा तालुक्यातील इसापूरवाडी इथं श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। हजारो भाविकांनी या धार्मिक सोहळ्यात सहभाग घेत श्री जगन्नाथाचं दर्शन घेतलं। सकाळी धार्मिक विधींनी सुरुवात झाल्यानंतर पारंपरिक पद्धतीनं भव्य रथयात्रा काढण्यात आली। रथ ओढण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली। हरिनामाच्या गजरात आणि जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणानं दुमदुमून गेला। दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं। श्रद्धा, परंपरा आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा हा भव्य सोहळा उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वीरित्या संपन्न झाला। भक्ती आणि सामाजिक एकोपा याचा संदेश देणारा वाडी इसापूर येथे जगन्नाथ महाराजांचा रथ आज निघलेला आहे आणि हा रथ इसापूरहून वाडी येथे आलेला आहे आणि हे त्यांच्या मावशीचं घर आहे असं परंपरेनुसार भक्त सांगत आहेत। आणि यांचं काय नातं आहे हे आपण इथं सांगू शकता काय? हे जे मंदिर आहे देवी गुंडीचा देवी मंदिर आहे आणि स्कंद पुराणामध्ये असं वर्णन आहे की श्री जगन्नाथ हे ज्याची स्थापना आहे ते राजा इंद्रद्युम्नाने केली होती आणि त्यांची पत्नी गुंडीचा होती। त्यांना कुठलाही संतान नव्हती, म्हणजे पुत्र वगैरे नव्हता, त्यामुळे ते राणी दुःखी होती। आणि मग त्या जगन्नाथाने राणीला वचन दिलं की मी तुझ्या घरी तुझं लहान मूल बनून येईल आणि 8 दिवस राहील आणि परत जगन्नाथ माझ्या रत्नसिंहासनावर विराजमान होईल। म्हणून जगन्नाथ मंदिरातून जगन्नाथ, बलभद्र, सुभद्रा एक लहान मूल बनून मावशी म्हणजे राणी गुंडीचा त्यांच्या घरी येतात आणि 8 दिवस राहतात आणि आनंदाने परत जातात। आता मावशी तारखेला परत रथयात्रा होणार आहे आणि त्याला म्हणतात परतीची रथयात्रा। म्हणजे मावशीच्या घरी आल्यानंतर परत आपल्या स्थानी जाणार आहे देव आणि तिथं गेल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम गावकऱ्यांच्याकडून आयोजित केलेला आहे। तर हे आहेत जगन्नाथपुरी संस्थानचे महाराज। एकंदरीत हा जो सोहळा आहे वाडी इसापूरमध्ये अत्यंत भक्तिमय वातावरणात होतो आणि इथं या सोहळ्यात जगन्नाथ महाराजांचे भक्त आनंदमय वातावरणात दंग झालेले आहेत। हा सोहळा स्वर्गवाटी व्हावा असा एक उपमा दिलेला हा सोहळा इथं आपल्याला पाहायला भेटते। मी न्यूज मराठी राजेश पाटील खाराडे प्रतिनिधी।